नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या एका व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता मी सकाळी सकाळी तयार झाले. सकाळी म्हणजे आता 11 वाजलेत आणि आज स्वयंपाक वगैरे काहीच नाही. आज आईच्या घराचा स्लॅब पडणार आहे. तर आईकडे कसं कोणीतरी भावकीतलं वारल्यामुळे त्यांना काही पूजा वगैरे करायची नाही. म्हणूनच आता आम्ही जाणार आहेत आईकडे. तर बघू शकता तुम्ही. तर काल होता साईदादाचा बर्थडे, त्याच्यासाठीच ही छोटंसं डेकोरेशन केलं होतं. छान असे बलून वगैरे लावले होते. तर आता जाणार आहेत आईकडे. तर गेल्यानंतर तर तुम्हाला दाखवतेच की आईच्या घराचं बांधकाम कुठंपर्यंत आलंय आणि कसंच काय कुठंपर्यंत झालंय. लास्ट आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आईचं घराचं बांधकाम चालू होतं आणि आता स्लॅबपर्यंत आलंय. काम जरा स्लो चालू आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागते. तर फायनली आज स्लॅब पडणार आहे. तर आनंतर आहे आणि आता साईदादा गेलाय सकाळी स्कूलमध्ये. आता आईकडं जायचं म्हणल्यावर यायला तर उशीरच होईल. साईदादाची स्कूल तशी 2 वाजता सुटते आणि मग तर बड्डेमुळं छान असं कलरफुल घर वाटते. आणि पाण्याचे जार वगैरे ते तिकडे गेले. रात्री कसं पाणी इकडच्या इकडे घ्यायला सोपं गेलं असतं म्हणून हे इकडे ठेवले. तर आता गाडीवर जाणार आहे. मग बाहेर थंडी आहे थोडंसं, म्हटलं दादाला आणि दिदीला ही टोपी घ्यावं. तर हे बघू शकता तुम्ही, दिदीचं तर आमच्या काही नाही लगे एक्साइटमेंटच असते. आणि तिला ही अशी साधी टोपी घालायची आणि हे घेतली दादासाठी. येताना परत वेळ होईल आणि सध्या पाऊस तर नाही पण. तर ही बघू शकता आमचं छोटं बाळ दिदू माझी कशी दिसते. मम्मी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद. आणि त्यानंतर निघालो जायला. तर आता रस्त्यामध्ये थांबलोत आम्ही. काय खाल्लं भरपूर खाल्ला. तर घरातून निघताना किंवा साई शाळेतून आलेलं मी काही क्लिप्सच घेतले नाही. उशीर व्हायला होता त्याच्यामुळे आम्ही निघालो. तर बघू शकता गावाच्या रस्त्याने एकदम छान हिरवेगार मस्त झाडं छान आहे. आमच्याकडे पाऊस नाही तरीसुद्धा वातावरण एकदम छान आहे. तर आता आम्ही येऊन पोहोचलो गावात. आता जायला घरी. तर स्लॅबचा सगळा सेटअप वगैरे त्यांनी तयार करून ठेवलं होतं आणि पूजेसाठी आमचीच वाट बघत थांबले होते. तर आता आम्ही येऊन पोहोचलो घरी. आईवडिलांचं घर असं होताना पाहणं खरंच खूप मोठं सुख आहे त्याच्यामध्ये. कारण लहानाचं मोठं होताना आम्ही पाहिलोत. खूप गरीब परिस्थितीमधून पुढे येऊन आता चांगले दिवस थोडे बदललेले आहेत. फुलं होते ना त्यामध्ये एक्स्ट्रा वरी ठेवत मग. खाली बसून तर आले बसा बसा माझी बसता दादा मुली बसले. थोडं पूजा. हां हो बरं 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 बघा इकडं. बरं हां. आता स्लॅबमध्ये हे सोनं चांदी पोवळा मोती वगैरे हे सगळं टाकायचं असते. मग तर ती आईनं अगोदरच घेऊन ठेवली होती आणि तेच मी आता इथं टाकते. अशीच पुढे टाकायचे आहे ना. खाली बसला किती चॉकलेट खायला तुम्ही. गाडीत ए तिथं बशीतच थांब भाऊ नका. अख्खी शिवली दिसायली व्हायच्यामधून. आता कसं वाटायला सांगा घराचा पहिला स्लॅब पडायला. काय वाटायला
व्हायला आता एवढं कष्टानं एवढं आता व्हायलंय म्हणून टाकू काही खाली आता हा? खाली टाकू काय टाकता हा टाका ए दिदू कुठं आलीस ग काय खायलीस अगं छान पूजा वगैरे करून आता खाली आले आणि पाहते तर बघा तुम्ही इथं दगडामध्ये एक छोटं सीताफळाचं झाड आहे किती छोटं आहे तरी सुद्धा त्याला 2 छोटे छोटे सीताफळ लागले त्याला. त्यानंतर मात्र आईसोबत इकडे घरी चाललो होतो आता आम्ही. मस्त जेवण वगैरे केलं त्या सगळ्या माणसांना नाश्ता वगैरे बनवला. हे बरंच काय काय झालं पण त्यानंतरच्या क्लिप मात्र मी घ्यायच्या विसरले आणि आता डायरेक्ट मी वापस जाताना मोबाईल काढलाय. तर बघू शकता तुम्ही आजचा सनसेट मी गावातून एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण आणि मस्त असं बाहेरचा व्ह्यू झाला होता. त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो लातूरमध्ये. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आज आलो साई मंदिरला. तर साई मंदिरमध्ये काहीतरी कार्यक्रम होता त्यासाठीची तेवढं छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.